हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मला तर रात्रीपासून खूप काही बरंच नाही वाटत, म्हणजे 2 दिवसापासून सर्दी वगैरे होत होती. तर तेच मी तुम्हाला सांगत आहे, मला डॉक्टरकडे जायचं आहे. माझा आवाजच येत नव्हता. रात्रीपासून पेन किलर घेऊन बघितल्या, पण काय ठीक वाटलं नाही. मग मी तुम्हाला डॉक्टरकडे जाताना कुठल्या डॉक्टरकडे जायचं ते आता बघते आणि मग सांगते तुम्हाला कसं कुठल्या डॉक्टरकडे जाते ते. मग तुम्हाला मी दाखवते कसं कुठे चालले ते व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. मी आता डॉक्टरकडे निघाले ना गाईज फ्रेंड्स. मला बोलायला पण जमत. माझा आवाज खूप जाम झाला, चॉकअप झालं. अंग पण खूप म्हणजे काय माहिती नाही काय झालं आहे. पेनकिलर तर खाल्लेली रात्री, म्हणजे 1-2 दिवसापासून थोडंसं सर्दी होती, पण आता एकदमच चॉकअप झालं आहे. आवाजच येत नाही, बोलता पण येत, एकदम चॉक झालं. मैं अभी डॉक्टर के पास जा रहा हूँ. मेरी तबीयत बहुत ख़राब है, बहुत सर्दी, मेरा आवाज़ से पता चल गया होगा. बहुत सर्दी, बहुत खांसी हो रही है. मैं आपको उधर जाके दिखाती हूँ. ये देखो हमारा त्रास ये रोड तेच मी तुम्हाला काम कर रहा है. की इकडे बाजूला कसं कामं चालू आहेत बघा सगळं. तर येताना थोड्या भाज्या पण घेणार आहे. इकडे होती एक भाजीवाली. थोडासा खोकला पण पूरा राहतो, गला गया है मेरा. आवाज़ बैठ रात्री गया तर है. खूप जास्त खोकला येतो, काय माहिती ना. खोकून जीव चाललेलं माझा, डोकोशी झाली मला. आता ती भाजीवाली दिसलेली मला, पण तिच्याकडे काय चांगल्या भाज्या नसतात, म्हणजे स्वस्त नसतात. नंतर मी ना तिकडे मार्केट आहे ना आमचं, त्यांच्याकडून घेणार आहे असंच मी तुम्हाला सांगत होते. ते स्वस्त देते, खूप महाग देते ती भाजी. काय माहिती तिचे काय एवढे रेट आहेत. आमच्या जवळच आहे समोर, पण नंतर मी त्या मार्केटमधून तुम्हाला आता पोचले मी डॉक्टरकडे. तर ते बाबा निघत होते बाहेर. तर बघा ना, त्यांच्या त्यांना मुलगा पण नाही आहे. तेच मी सांगत होते, त्यांना कोणी सांभाळायला नाही, तर चालता सुद्धा येत नाही ना. मुलगा ना मुलगी नसून कोणीच नाही, एकटे आलेत. मला कसं तरीच वाटत होतं बिचाऱ्यांबद्दल. त्यांना कोणीच नाही ना. पैसे त्यांच्याकडे शेवटी मी भरले त्यांचे पैसे. बाबांनी त्यांना बसवलं तिकडे आणि सोडायला पण कोण नाही, न्यायला पण कोण नाही. बघा ना, सांभाळायला कोण नाही. पोरं बघत आईबाप कसे काय मुलांना लहानपणाचे मोठे करतात आणि मुलं नंतर आईबापाला असे एकटे सोडून देतात. सांभाळायला पण बघत नाही. इतकं वाईट वाटतंय ना त्या बाबांबद्दल. मला तर अक्षरशः बोलताच नाही. ह्या आजीची पण हालत तशीच आहे अक्षरशः. त्या आजीचं पण कोणी म्हातारी वाचून झाली की कोणी मुलं बिलं सांभाळतच नाही. काय माहिती असं का होते. म्हातारी वाचून झाली की मुलं टाकून देतात आईबापाला. असं कसं करतात ही मुलं. लहानपणाचं आईबाप किती सांभाळतात. ही मुलगी तुम्हाला दाखवत होती मी, दिसतच नाही त्या माणसाच्या. ती एवढी मोठी मुलगी होती, एक इंजेक्शन घ्यायला ओरडा भरलेला तिने. आरडा पूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेतलेलं. मोठी मुलगी आहे तशी ती. काय एक बघायला भेटले ना तिकडे, डॉक्टरकडे गेलेले. माझा आजार बाजूलाच राहिला. एक पेशंट बघायला भेटले. तुम्हाला काय सांगू मी. माझा आवाजच एवढा मस्त आहे. तिकडे त्या नर्स होत्या बिचारा, 10 वेळा तिला 3 वेळा पाठवली त्या मुलीने इंजेक्शन घेता तिने घेतलंच नाही. खूप गर्दी होती दवाखान्यामध्ये. माझा तर 17वा नंबर होता. आई कधी येईल वाट बघत सगळे मी पेशंटचे हे करत होती. दाखवत होती तुम्हाला काय काय प्रॉब्लेम. त्या आजी बघा, मग अशी मी बोलल्या त्याच आजी येत आहेत जात आहेत, काय करा, बसायला पण जागा नाही बिचार. खूप म्हणजे आवाजच माझा गेलाय, एकदम चॉकअप झाले. वाफ घेऊ, नेझल ड्रॉप वापरा हा, आणि स्टीम घ्या. त्यांना नो आणि मी फॅमोस आहात. ओके. नाकामध्ये 3 वेळा दोन्ही बाजूला ड्रॉप टाकला, नाक मोकळं झालं की स्टीम घ्यायचं. डॉक्टर मला सांगत होते, मी हो करत होते. मला एवढा सर्दी म्हणजे मला एवढा त्रास होत होता, काय सांगू तुम्हाला. अजून पण मला आहेच. आता बघू कधी ठीक होईल मी. नंतर मी गेलेली मेडिकलमध्ये औषधं घ्यायला माझी. आई गं, फेकणार आहे. हो मावशी, कसे गाजर 40 किलो आणि ते ऑरेंज कसे आहे? ऑरेंज 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. रामफळ संपले. रामफळ संपल्या, त्या दोघींनीच घेतली, राहिली होती तेवढी. अरे रामफळ मस्त लागतात ना. रविवारी या घ्या न्यायला, रविवारी सगळी फळं तुम्हाला चांगली. स्ट्रॉबेरी कसे? स्ट्रॉबेरी 50 रुपये. हे किती आहेत? अजून एक ते अर्धा किलो आहे. किती ग्रॅम आहे? 50 रुपये किती ग्रॅम आहे स्ट्रॉबेरी? 50 रुपये किती ग्रॅम? पाव किलो आहे का? 250 ग्रॅम. हा, 250 ग्रॅम. 250 ग्रॅम.
आम्हाला ठेवा जरा. मी तेच सांगत होती तुम्हाला की माझा भाज्या एवढ्या महाग पडल्यानं मला खूप तिकडे भाजीकडे गेलेली मी थोडेसेच फ्रूट्स आणले आणि तिथे खूप गर्दी होती तिथे भाजीवाल्याकडे. मला काय बोलायला पण नाही मिळालं तिकडे, शूट पण काय करायला मिळालं नाही. मग मी घरी आले भाज्या आणि फ्रूट्स घेऊन. भाज्या खूप महाग पडल्या, फ्रूट्स घेऊन आले. फ्रूट्स बरे परवडले मला. पण आता तेच भाजी काय बनवायची तेच आता डॉक्सला काय आवडते ते बघते आणि डिसाईड करून सांगते तुम्ही. तेच आता आणल्यात मी भाज्या ठेवल्यात फ्रीजमध्ये. स्ट्रॉबेरी आणले तर हे थोडे मला ऊस साऊंड खायला खूप आवडतं. ऊस आणले आणि बोरं आणले. बोरं खूप छान मला खूप आवडतं बोरं खायला. ॲपल वगैरे आणले ते ठेवले फ्रीजमध्ये. भाज्या पण थोड्या आणल्यात त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या मी. त्या कशा खराब होतात ना फ्रूट्स. आता डॉगशील तर त्याला आवडतात खूप असे खायला, म्हणून ते जरा बाहेर ठेवले. कप झाले फ्रीजचं मला खायला होत नाही ना, म्हणून हे फ्रूट्स बाहेर ठेवले. असे येतात आता खायला. थोडे बोरं खाल्ली आम्ही, थोडी राहिलीत डॉगसाठी ठेवली. आम्हाला दोघांना खूप आवडतात बोरं. किती पण काही झालं तरी आजारी असलं तरी जेवण हे बनवायलाच लागते ना मुलाला. बाहेरचं आवडत नाही माझ्या नवऱ्याला. मी जेवण बनवत होती. मी आज काय नाही हे दुधीची भाजी, दुधी जरडा, चपाती आणि डाळ आणि भात बनवलेला आहे. चपात्या चालू आहेत माझ्या हळूहळू. खूप त्रास होतो मला. तेच आमचं आता चालू झालं जेवणाचा कार्यक्रम. थोड्या वेळ इडवशील मग त्याला भूक लागते ना. तेच तुम्हाला सांगत होती की तो